20 में गए तो क्या हुआ? 130 एकर पर जे 2 ऑक्टोबर पासून जे आंदोलन चालू आहे आणि 350 ते 400 दिवसाचा जो प्रेड झाला त्या प्रेड मध्ये आपल्याकडून कुठलेही अनुचित प्रकार घडले नाही. पण एनएमसी आणि जरीपटका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जो 25चा झोट पाळला त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात पहिलं बडतर्फी करा, प्रोसिक्युटरला गुन्हा दाखल करा याचवर चर्चा झाली आहे आणि त्याचवर आम्ही थांबून आहे. सुद्धा आश्वासन चौधरी साहेबांनी 2-3 दिवसाचं एक प्रेड मागितलं आहे की मी चौकशी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करतो असे त्यांनी आश्वासन दिए. ओके, मैं मीनल, आप देख रहे हो समता आवाज़ टीवी. यहाँ नारा में अभी भंते चंद्र कीर्ति जी आए हैं और हमारे धरने को प्रोत्साहन दे रहे हैं. नाम बुधाय जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांचा, यांच्या विचारांचा, यांच्या कार्यांचा गौरव करून या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कोर कमिटीचे अध्यक्ष श्री चंदीजी पाटील आणि माझे पूजनीय भंते चंद्रकीर्तीजी, राहुल बोधीजी, विक्कुनी आणि श्रामेर माझे विक्कुगण यांना सर्वांना मी त्रिवार अभिवादन करते. आणि तसेच माझे या पवित्र जागेवर असलेले उपासक उपासिका यांना माझा हसने जय भी. चला चला हो जाऊ आता नाराया गावाला, 130 एकरची जमीन बघण्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बघण्याला घराघरातून निघा आता, वेळ करू नका हो माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो. 2000 साली शासनाने मान्यता दिली जागेला, चंदू पाटील यांच्या प्रयत्नाने सिद्ध केले या जागेला. माहिती मिळाली शासन आता न्याय करतील जागेचा, घराघरातून निघाता वेळ करू नका हो माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो. बनविली बचाव कृती समिती वाचविण्या या जागेला, बंधू भगिनीनो साथ पाहिजे तन मन धन आंदोलनाला. चला चला हो बघून येऊ 130 एकरच्या मळ्याला, घराघरातून निघाता वेळ करू नका हो माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो. स्वाभिमानाने सांगा आता मी जय भीमवाला, मग का घाबरता बंधूनो वाचविण्या या जागेला. एकोप्याचं संघटन दाखवू लावू घराला ताला, कोण लहान कोण मोठा साथ देऊ आंदोलनाला माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो. चला चला हो जाऊ आता नाराया गावाला, 130 एकरची जमीन बघण्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बघण्याला, घराघरातून निघाता वेळ करू नका
काका हो माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या बंधूनो, ओ माझ्या भगिनीनो, ओ माझ्या भिक्षूनो आणि माझ्या भगिनीनो. जय भीम. जय भीम, नमोबुद्ध आहे. समता आवाज चॅनलचं खूप खूप धन्यवाद की आपली इथली जे काही घटना होत आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत आणि सातत्याने करत आहेत. 2 ऑक्टोबरच्या आधीपासून ते आपल्यासोबत आहेत, इथेच आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. कारण मीडिया जेव्हा आपलं बाहेर पोहोचवते माहिती, त्यानुसार आपला प्रचार प्रसार होतो. त्याकरता आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर उपोषण सोडवलं जाईल आणि आजचा दिवस खूप चांगला आहे की आज 384व्या दिवशी आपल्या भिक्षू संघांकडनं सगळ्यांचं आज उपोषण सोडवल्या जात आहे. त्याकरिता खूप खूप आजचा दिवस आपल्याकडे शुभ आहे. चंद्रकीर्ती भंतेजी, आपण थोडं उभं व्हावं आणि मागच्या ज्या लेडीज बसलेल्या आहेत आज उपोषणाला, तुमच्या हस्ते त्यांना आपण साखळी उपोषण सोडवणार आहोत. हो ना, बोट सांगायचं म्हणजे आजचं विशेष असं आहे की 16 तारखेला जेव्हा NMC आणि पोलीसवाले येऊन त्यांनी हे जे आपल्या 25वी ध्वजाला उद्ध्वस्त केलेलं, पेंडॉल पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला, त्यानंतर इकडे बॅरिकेडिंग लावून सगळ्या आपल्या बांधवांना इथपर्यंत न पोहोचू देण्याचं जे त्यांचं कारस्थान होतं ते आपण त्यांचं उधळून टाकलेलं. पण त्यासोबत आज NMCला आपण जाऊन एक धडक मोर्चा दिला. चंदू पाटील सरांनी इथले जे अध्यक्ष 130 एकर नारा पार्क जे नेतृत्व करत आहेत, त्यांनी त्यांच्या नेतृत्वात आज 130 एकरच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या वतीने आपण आज NMCला एक धडक मोर्चा नेलेला की ज्यांनी इथे पंचशील ध्वजाचा अपमान केलेला आणि आपलं शांतीपूर्व चाललेलं आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. कुठेतरी त्यांना आळ आली पाहिजे की आपण जेव्हा भगवान बुद्धांच्या मार्गावर चालतो आहोत की कुणालाही नुकसान न करता आपल्या इतकं शांततेने चालत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी त्यांनी काळीमा फासण्याचा प्रयत्न केलेला. त्याकरिता आज आपण तिथे गेलेलो. आता समोर काय असेल त्याची रणनीती जी असेल ते इथले जे अध्यक्ष आहेत चंदू पाटील सर हे आपल्याला सांगणारच आहेत. त्यांच्या अध्यक्षतेमध्ये आपण ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आपण समोर जाऊया. कारण इथे 130 एकरच्या या जमिनीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क आणि त्यासोबत असलेले प्रोजेक्ट झाले पाहिजे त्यावर समिती काम करत आहे आणि आपल्या सगळ्यांचा सहयोग जो आहे तो खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आपला सहयोग त्या पद्धतीने भेटत पण आहे. आज आपल्या सगळ्यांचे खूप मनस्वी आभार मानावे लागेल की ज्या पद्धतीने धडक मोर्चा NMCला जायचा होता आणि ज्या आक्रोशाने जायचा होता त्यात आपल्या सर्वांनी खूप मदत केलेली आणि तिथे उपस्थित राहिला. आपला आजचा हा जो मोर्चा आहे हा आपला सक्सेस झालेला, दबाव आलेला आणि याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये काय असेल त्याचं नेतृत्व त्याचं जे पण काही नियोजन आहे ते पाटील सर सांगणारच आहेत आपल्याला. आज आपण 130 एकरचा आजचा जो 384वा दिवस आहे भंतेजी, तर आपण आज महिला ज्या बसतात त्यांचं साखळी उपोषण आपल्या हाताने सोडवावं असं वेळ आहे. तर यानंतर चालखोरे आईने इथे ज्या ज्या परिस्थिती आलेल्या त्या परिस्थितीवर त्यांना जे वाटलंय त्या पद्धतीने त्यांनी इथे गाणे लिहिलेले आहेत. तर आपण त्यांना इथे आमंत्रित करणार आहोत की 130 एकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झाला पाहिजे याकरिता त्यांनी जी गाणी लिहिलेली आहेत त्यातनं ती एक गाणं म्हणून दाखवतील आणि त्यांच्या गाण्यामध्ये इतकी ऊर्जा आहे की ऐकल्यानंतर जो जोश येतो तो आपल्या आंदोलनाला कुठेतरी कमी होऊ देत नाही. तर आपण सर्व आलात आणि आज सगळे भिक्षुगण इथे आलेत आपला आशीर्वाद
आणि आपला सहयोग आपल्याला मिळाला त्याकरिता खूप खूप धन्यवाद। यानंतर मी चालखोरे आईला इथे बोलवते आहे। नमबुद्धाय जय भीम। समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा। थँक्यू।